मित्रांनो, अनेक लोकांना नेहमीच सतत थकवा जाणवतो. थोडं चाललं तरी दम लागतो, पायांमध्ये मुंग्या येतात, डोकं जड वाटतं आणि काम करण्याची ऊर्जा कमी होत जाते. अनेकदा आपण समजतो की हे फक्त थकव्यामुळे आहे किंवा झोप कमी झाल्यामुळे आहे, पण खरे कारण काहीतरी वेगळेही असू शकते आणि ते म्हणजे शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता. ही कमतरता आजकाल विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये खूप सामान्य झाली आहे, कारण व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते. त्यामुळे जे लोक मांसाहार करत नाही किंवा पूर्णपणे शाकाहारी आहे त्यांना ही समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते. पण याचा अर्थ असा नाही की शाकाहारी लोकांनी निराश व्हावं. योग्य माहिती आणि काही सोप्या सवयींच्या मदतीने ही कमतरता कमी करण्यास मदत होऊ शकते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12 कमी का होतं, त्याची लक्षणे कोणती असू शकतात, पचन संस्थेवर त्याचा काय परिणाम होतो आणि एक असा साधा घरगुती उपाय जो तुमच्या पोटाच्या आरोग्याला मजबूत करून शरीराला पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करू शकतो. तसेच शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे शाकाहारी स्त्रोत देखील सांगणार आहे जे तुमच्या दैनंदिन आहारात उपयोगी ठरू शकतात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. व्हिटॅमिन B12 हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्वांपैकी एक मानले जाते. शरीरातील अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांमध्ये याची मोठी भूमिका असते. सर्वप्रथम हे व्हिटॅमिन शरीरात ऊर्जा निर्माण होण्याच्या प्रक्रियेला मदत करते. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळावी, थकवा कमी वाटावा आणि दिवसभर शरीर सक्रिय राहावे ह्यासाठी व्हिटॅमिन B12 महत्त्वाचे असते. याशिवाय मेंदूचे आरोग्य आणि मज्जासंस्थेचे योग्य कार्य चालू ठेवण्यासाठीही हे व्हिटॅमिन आवश्यक असते. मज्जासंस्थेमुळेच शरीरातील संदेश मेंदूपासून इतर अवयवांपर्यंत पोहोचतात आणि शरीराची हालचाल, विचारशक्ती आणि प्रतिसाद ह्या गोष्टी सुरळीत चालतात. तसेच व्हिटॅमिन B12 रक्तातील लाल पेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स तयार होण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचतो. त्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 पुरेशा प्रमाणात असल्यास व्यक्ती अधिक ताजेतवाने, ऊर्जावान आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय वाटते. परंतु जेव्हा शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होते तेव्हा अनेक सूक्ष्म पण त्रासदायक लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीला थकवा लवकर येणे, शरीरामध्ये कमजोरी जाणवणे, हातापायामध्ये झिणझिण्या येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. अनेकांना असे वाटते की व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही फक्त वयस्कर लोकांमध्येच दिसते, परंतु प्रत्यक्षामध्ये हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आजच्या जीवनशैलीत चुकीचा किंवा अपुरा आहार, पचन संस्थेतील समस्या, काही औषधांचा दीर्घकाळ वापर तसेच पूर्णपणे शाकाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्येही व्हिटॅमिन B12 ची कमतरता दिसून येऊ शकते. विशेषतः जे लोक दीर्घकाळ एकाच प्रकारचा आहार घेतात, अन्नामध्ये विविधता ठेवत नाही किंवा शरीराच्या गरजेनुसार पोषण मिळत नाही, त्यांच्यातही ही समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच व्हिटॅमिन B12 च्या बाबतीत फक्त अन्न खाणे पुरेसे नसते, तर शरीर त्या पोषक तत्वांचे योग्य प्रकारे शोषण करू शकते का हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आहार, पचनसंस्था आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. जर पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नसेल किंवा शरीरातील शोषणाची प्रक्रिया कमकुवत असेल तर चांगला आणि पोषक आहार घेतल्यानंतरही शरीराला त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे संतुलित आहार, निरोगी पचनसंस्था आणि योग्य जीवनशैली या गोष्टींचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे प्रमाण योग्य राहते आणि दीर्घकाळ शरीर निरोगी व सक्रिय ठेवण्यास मदत मिळते. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 ची कमतरता शरीरात निर्माण का होते याबद्दल अनेक लोकांचा एक सामान्य समज असतो की ही समस्या फक्त चुकीच्या आहारामुळेच निर्माण होते. परंतु प्रत्यक्षामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पचन संस्थेची कार्यक्षमता कमी होणे. आपण कितीही चांगला आणि पोषक आहार घेतला तरी शरीराला त्या अन्नातील पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषून घेता आली पाहिजे. पोटातील आम्ल, एन्झाईम्स आणि पचनाची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित असेल तरच व्हिटॅमिन B12 सारखी सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची पोषक तत्वे शरीरामध्ये शोषली जातात. जर पचन संस्था कमकुवत झाली असेल किंवा पोटातील नैसर्गिक आम्लाचे प्रमाण कमी झाले असेल तर अन्नातील व्हिटॅमिन B12 शरीराला पूर्णपणे मिळत नाही आणि हळूहळू त्याची कमतरता निर्माण होऊ शकते. आजच्या जीवनशैलीमध्ये अनेक लोकांना आम्लपित्त, ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वारंवार होत असतो. ह्या त्रासापासून तात्पुरता आराम मिळावा म्हणून अनेक जण ऍसिडिटी कमी करणारी औषधे नियमितपणे घेत असतात.
सुरुवातीला ही औषधे आराम देतात, परंतु दीर्घकाळ वापर केल्यास त्याचा पचन संस्थेवर वेगळाच परिणाम होऊ शकतो. कारण ही औषधे पोटातील आम्लाचे प्रमाण कमी करतात आणि हेच आम्ल अन्नाचे योग्य पचन करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा पोटातील नैसर्गिक आम्ल कमी होते तेव्हा अन्नातील पोषक तत्वांचे विघटन आणि शोषण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन B12 योग्य प्रमाणात मिळत नाही आणि कालांतराने त्याची पातळी शरीरात कमी होत जाते. सुरुवातीला ही कमतरता जाणवत नाही, पण काही काळानंतर थकवा, अशक्तपणा किंवा इतर लक्षणे दिसू लागतात. याशिवाय काही विशिष्ट पचनाशी संबंधित विकारांमुळेही व्हिटॅमिन B12 ची कमतरता निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, ज्यांना दीर्घकाळ गॅस्ट्रायटिस, पोटातील सूज, आतड्यांचे विकार किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या समस्या असतात, त्यांच्या शरीरात पोषक तत्वांचे शोषण नीट होत नाही. अशा परिस्थितीत केवळ आहारात बदल करणे पुरेसे ठरत नाही. पचन संस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. जेव्हा पचन संस्था निरोगी राहते तेव्हा शरीर अन्नातील पोषक तत्वांचा पूर्ण लाभ घेऊ शकते आणि व्हिटॅमिन B12 सारख्या महत्त्वाच्या व्हिटॅमिनची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. मित्रांनो, जेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची पातळी हळूहळू कमी होऊ लागते तेव्हा शरीर काही सूक्ष्म पण महत्त्वाचे संकेत देऊ लागते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही लक्षणे फार गंभीर वाटत नाही, त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, दिवसभर काम केल्यानंतर असामान्य थकवा जाणवणे, सकाळी उठल्यानंतरही शरीर ताजेतवाने न वाटणे किंवा अगदी साध्या कामानंतरही ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटणे ही त्याची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. काही लोकांना थोडे चालले तरी दम लागल्यासारखे वाटते किंवा नेहमीपेक्षा अधिक थकवा जाणवतो, कारण व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असते. जेव्हा शरीरात ह्याची कमतरता निर्माण होते तेव्हा रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यात अडथळा येतो. याशिवाय मज्जासंस्थेवर होणारा परिणाम ही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची आणखी एक महत्त्वाची खूण असते. अनेक लोकांना पायांमध्ये किंवा हातांमध्ये मुंग्या येणे, झिणझिण्या जाणवणे किंवा हलका सुन्नपणा जाणवणे यांसारखे अनुभव येऊ शकतात. सुरुवातीला हे क्षणिक वाटते, पण कालांतराने ही भावना वारंवार जाणवू लागते. ह्यामागील कारण म्हणजे व्हिटॅमिन B12 मज्जातंतूंच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या योग्य कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 कमी होते तेव्हा मज्जातंतूंवर परिणाम होऊ लागतो आणि त्यामुळे हातपायांमध्ये असामान्य संवेदना निर्माण होऊ शकतात. काही वेळा लोकांना चालताना संतुलन बिघडल्यासारखेही वाटू शकते किंवा पाय जड झाल्यासारखे वाटू शकते. याशिवाय मानसिक आणि मेंदूच्या कार्यावरही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा परिणाम दिसून येऊ शकतो. काही लोकांना डोकं सतत जड वाटणं, विचार करताना गोंधळ होणं किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं अशा समस्या जाणवू शकतात. काम करताना एकाग्रता कमी होणं, लवकर विसरणं किंवा मेंदू पूर्वीसारखा सक्रिय वाटत नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. काहींना शरीरामध्ये रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नाही असं देखील वाटतं. ही सर्व लक्षणं नेहमीच गंभीर आजाराचे संकेत असतीलच असं नाही, परंतु ती दीर्घकाळ जाणवत राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. अशा परिस्थितीत योग्य वेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि शरीरातील व्हिटॅमिन B12 ची पातळी तपासून घेणे महत्त्वाचे ठरते, कारण वेळेवर निदान झाले तर ह्या समस्यांवर योग्य उपाय करता येऊ शकतो. मित्रांनो, व्हिटॅमिन B12 ची कमतरता कमी करण्यासाठी केवळ थेट व्हिटॅमिन B12 असलेले पदार्थ खाणे पुरेसे नसते, तर शरीराला ते योग्य प्रकारे शोषता येणेही तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच काही तज्ज्ञ पचन संस्था मजबूत ठेवण्यावर विशेष भर देतात. पोट निरोगी असेल तर शरीर अन्नातील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते. यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला जातो, ज्यामध्ये 4 नैसर्गिक घटकांचा समावेश असतो: भाजलेले चणे, मनुका, घरचे दही आणि भाजलेले जिरे. या सर्व घटकांचे मिश्रण पोटासाठी हितकारक मानले जाते आणि पचन संस्थेला बळकटी देण्यास मदत करू शकते. विशेषतः भाजलेले चणे घेताना साल असलेले चणे निवडणे चांगले ठरते, कारण त्यामध्ये फायबर जास्त असते आणि ते पचनक्रियेला आधार देतात. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी प्रमाण देखील अगदी सोपे आहे. सर्वप्रथम एक मोठा चमचा सालासकट भाजलेले चणे घ्यावे आणि ते रात्री स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. त्याचबरोबर 3-4 मनुके घ्यावे, त्यातील बिया काढून तेही पाण्यामध्ये भिजत ठेवावे. मनुका शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतो. रात्रभर भिजवल्यामुळे चणे मऊ आणि हलके होतात, त्यामुळे ते पचायला सोपे होतात. पोटावर ताण येत नाही आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. पचन व्यवस्थित राहिल्यास शरीराला विविध पोषक तत्वांचे, त्यामध्ये व्हिटॅमिन B12 च्या शोषणाचेही अधिक चांगले फायदे मिळू शकतात. या मिश्रणातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दही. शक्य असल्यास घरचे जमवलेले दही वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते.
दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे आणि त्यामध्ये असलेले चांगले जीवाणू पोटातील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करतात. जेव्हा पचन संस्था संतुलित राहते तेव्हा शरीर अन्नातील पोषक घटक अधिक परिणामकारकपणे शोषून घेऊ शकते. मित्रांनो, ह्यामध्ये 1 ते 2 चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पूड घातल्यास पचनक्रिया आणखीनच सुधारण्यास मदत होऊ शकते. जिरे पारंपरिकपणे वायू, फुगलेपणा आणि अपचन कमी करण्यासाठी वापरले जातात. सकाळी भिजलेले चणे आणि मनुका एका छोट्या वाटीमध्ये घ्यावे. त्यामध्ये 1 छोटी वाटी दही घालून त्यावर 1 ते 2 चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकावी आणि सर्व नीट मिसळावे. हे मिश्रण नाश्त्यानंतर घेणे योग्य ठरते. मात्र जर नाश्त्यामध्ये चहा, कॉफी किंवा दूध घेतले असेल तर हे मिश्रण घेण्यापूर्वी किमान 1 तासाचे अंतर ठेवणे चांगले असते. हा उपाय एखाद्या गोळीप्रमाणे त्वरित परिणाम देत नाही, परंतु तो पचन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करतो. मित्रांनो, पोट निरोगी राहिल्यास शरीराला अन्नातील पोषक तत्वांचा, त्यामध्ये व्हिटॅमिन B12 चा योग्य फायदा मिळण्यास मदत होऊ शकते. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता तुलनेने जास्त आढळते, कारण व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात असते. तरीही काही असे पदार्थ आहे जे शाकाहारी आहारामध्ये सहज समाविष्ट करता येतात आणि ज्यामधून शरीराला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होऊ शकते. अशा काही महत्त्वाच्या स्रोतांमध्ये पनीर, दही, चीज, फोर्टिफाईड सिरियल्स आणि दूध यांचा समावेश केला जातो. हे पदार्थ नियमित आहारात घेतल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहार घेतात त्यांनी आपल्या दैनंदिन जेवणात ह्या पदार्थांचा विचारपूर्वक समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. पनीर हा शाकाहारी लोकांसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. दुधामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगार घालून ते फाडले जाते आणि त्यानंतर त्यातील पाणी वेगळे करून पनीर तयार केले जाते. हा पदार्थ घरी सहज तयार होऊ शकतो आणि अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. दुसरीकडे चीज बनवण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आणि अधिक वेळ घेणारी असते. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे जीवाणू आणि एन्झाईम्स वापरून दूध आंबवले जाते आणि त्यानंतर प्रक्रिया करून चीज तयार केले जाते. त्यामुळे पनीर आणि चीज हे दिसायला काहीसे सारखे वाटत असले तरी त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी असते. मात्र दोन्ही पदार्थांमधून शरीराला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होऊ शकते. दही हा आणखी एक महत्त्वाचा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. दहीमध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. पचन व्यवस्थित राहिल्यास शरीराला अन्नातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषून घेता येतात. याशिवाय नाश्त्यामध्ये घेतले जाणारे काही फोर्टिफाईड सिरियल्स देखील उपयुक्त ठरू शकतात. मित्रांनो, फोर्टिफाईड म्हणजे उत्पादन तयार करताना त्यामध्ये अतिरिक्त जीवनसत्वे आणि खनिजे मिसळलेली असतात. उदाहरणार्थ ओट्स, कॉर्नफ्लेक्स किंवा व्हीट फ्लेक्स यांसारख्या सिरियल्सच्या पॅकेटवर कधीकधी अतिरिक्त व्हिटॅमिन्स जोडलेले असल्याचे नमूद केले असते. अशा पदार्थांचा समावेश केल्यास शाकाहारी लोकांना काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, ह्याशिवाय दूध हा देखील एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. दूध अनेक घरांमध्ये दररोज घेतले जाते आणि ते शरीराला विविध पोषक तत्वे पुरवते. त्यामुळे शाकाहारी आहारामध्ये दूध, दही, पनीर, चीज आणि फोर्टिफाईड सिरियल्स यांसारख्या पदार्थांचा संतुलित वापर केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. मात्र ह्यासोबतच वेळोवेळी व्हिटॅमिन B12 ची तपासणी करून घेणे देखील महत्त्वाचे असते. जर शरीरात त्याची कमतरता दिसून आली तर योग्य आहार, पचन संस्था सुधारण्यासाठी उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य वेळी लक्ष देणे अधिक फायदेशीर ठरू शकते. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे हे वाक्य आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. पण त्यामागचं आरोग्याचं महत्त्व अनेकांना नीट माहिती नसतं. अंडी हा असा अन्नपदार्थ आहे जो पोषणाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध मानला जातो. विशेषतः अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असतं. आपल्या शरीरातील नसा, मेंदू आणि रक्तनिर्मिती व्यवस्थित राहण्यासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक असतं. अनेक लोक व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हातपाय बधीर होणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्यांना सामोरे जातात. अशावेळी आहारामध्ये साधं पण प्रभावी अन्न म्हणजे अंड मोठी मदत करू शकतं. रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक उकडलेलं अंड खाल्ल्यास शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन B12 चा जवळपास 25% भाग सहज मिळू शकतो. याशिवाय अंड्यामध्ये उत्तम दर्जाचं प्रोटीन, व्हिटॅमिन D आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे स्नायू मजबूत राहतात, मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. म्हणूनच संतुलित आहारामध्ये अंड्याचा समावेश केल्यास आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्ही मांसाहार करत असाल तर व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी माशांपेक्षा उत्तम आणि नैसर्गिक स्रोत क्वचितच तुम्हाला मिळेल. विशेषतः सॅल्मन, ट्यूना किंवा मॅक्रेल ह्या माशांमध्ये व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात आढळतं.
फक्त सुमारे 85 ग्रॅम सॅल्मन माशामध्ये आपल्या शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन B12 पेक्षा दुपटीहून अधिक प्रमाण मिळू शकतं. आणि मित्रांनो, हे अनेक संशोधनांमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्यामध्ये B12 ची कमतरता होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. याशिवाय माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मोठ्या प्रमाणात असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ओमेगा 3 मुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती मजबूत होते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. त्याचबरोबर माशांमध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने आणि हार्ट फ्रेंडली फॅट्सही असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. म्हणून जर आहारामध्ये आठवड्यातून 2-3 वेळा मासे समाविष्ट केले तर शरीराला केवळ B12 नव्हे तर अनेक महत्त्वाचे पोषक घटक नैसर्गिकरित्या मिळू शकतात. जे लोक मांसाहार करत नाहीत किंवा पूर्णपणे शाकाहारी किंवा मग विगन आहार पाळतात त्यांच्यासाठी व्हिटॅमिन B12 मिळवणे थोडे आव्हानात्मक ठरू शकते. अशा परिस्थितीत फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स हा एक अत्यंत उपयुक्त पर्याय ठरतो. या सिरियल्समध्ये कृत्रिमरित्या व्हिटॅमिन B12 मिसळलेले असते, ज्यामुळे शरीराला ते सहज शोषून घेता येते. सकाळच्या नाश्त्यामध्ये दूध किंवा दही सोबत हे सिरियल्स घेतल्यास शरीराला आवश्यक व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होते. याशिवाय या सिरियल्समध्ये फायबर, फॉलिक ऍसिड, आयरन आणि इतर सूक्ष्म पोषक द्रव्येही असतात, जे पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील रक्त निर्मिती योग्य ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे न्यूट्रिशनल ईस्ट. विशेषतः जे लोक दूध, अंडी किंवा मांस काहीही खात नाही त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट आणि पोषक पर्याय आहे. न्यूट्रिशनल ईस्टमध्ये व्हिटॅमिन B12 कृत्रिमरित्या घातलेले असते आणि त्याची चव चीजसारखीच असल्यामुळे तो अनेक पदार्थांमध्ये सहज वापरता येतो. सूप, पास्ता, सॅलड किंवा भाज्यांवर थोडे शिंपडले तरी त्याची चव वाढते आणि त्याचबरोबर शरीराला आवश्यक पोषण देखील मिळते. त्यामुळे व्हिगन किंवा शाकाहारी लोकांनी आपल्या नियमित आहारामध्ये या दोन्ही पर्यायांचा समावेश केल्यास व्हिटॅमिन B12 ची कमतरता टाळणे शक्य होऊ शकते. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.